छत्तीसगडच्या जांजगीर चांपामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने संपूर्ण गाव स्तब्ध झालं. एका माकडानं आईच्या कुशीत असलेल्या 20 दिवसांच्या बाळाला खेचलं आणि जवळच असलेल्या एका विहिरीत फेकलं. पण सुदैवाने हे बाळ वाचलं. ग्रामस्थांनी तत्परता दाखवली. गावातील एक नर्स देखील मदतीला आली. त्यामुळे बाळाचा जीव वाचला. नैला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिवनी गावात ही घटना घडली. गावात राहणाऱ्या अरविंद राठोड यांच्या पत्नीची 20 दिवसांपूर्वी प्रसूती झाली होती. तिने एका कन्येला जन्म दिला. याच बाळाला अरविंद यांची पत्नी कुशीत घेऊन बसले असता तितक्यात एक अचानक माकड आलं. या माकडानं आईच्या कुशीतून बाळाला खेचून तिथून पळ काढला. बाळाला माकडानं पळवताच आईनं ओरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून कुटुंब आणि ग्रामस्थ तिथे धावले. यानंतर माकडानं 10 ते 15 मिनिटं इकडे तिकडे पळू लागलं आणि काही वेळानंतर माकडाच्या हातात बाळच नव्हतं. यामुळे सगळेच घाबरले. ग्रामस्थांनी बाळाचा शोध सुरू केला. त्यांची नजर एका विहिरीकडे गेली. तिथे बाळ पाण्यावर तरंगत होतं. जवळपास 10 मिनिटं चिमुरडी पाण्यावर होती. तिच्या तोंडात पाणी देखील गेलं, पण डायपरमुळे ती पूर्णपणे बुडाली नाही. डायपरमुळे बाळ पाण्यावर अलगद तरंगत राहिलं. परिस्थितीचं गांभीर्य पाहता ग्रामस्थांनी बादलीच्या मदतीनं चिमुकलीला बाहेर काढलं. त्याच वेळी तिथे राजेश्वरी राठोड नावाची नर्स देखील होती. ती गावातील मंदिरात कथा ऐकायला आली होती. राजेश्वरी यांनी वेळ न दवडता बाळाला CPR दिला. काही वेळातच बाळाचा श्वास पुन्हा सुरू झाला. राजेश्वरी यांनी बाळाला जीवनदान दिलं. हा प्रकार पाहून उपस्थित ग्रामस्थांचे डोळे भरून आले. प्रथमोपचार केल्यानंतर बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर बाळाची प्रकृती स्थिर आहे असे सांगितले. तिला कोणतीही गंभीर इजा झाली नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गावात माकडांचा उच्छाद वाढला आहे. यामुळे ग्रामस्थ त्रासले आहेत. माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.